हॅलो नमस्कार, कसे आहात? स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी व आनंदाचा जावो. तर मी तुम्हाला काल दाखवलं होतं लग्न वगैरे सर्व व्यवस्थित पार पडलेलं आहे आणि आता नवरी आपल्या घरी आलेली आहे. तर नवरी ज्यावेळेस घरी येतात त्यावेळेस माप ओलांडण्याचा जो कार्यक्रम होता तो रात्रीच केलेला आहे. रात्री तरी जवळपास मला वाटतंय 12:30 वाजले होते घरी यायला, त्यावेळेसच केलेला आहे. पण तेवढ्या रात्री कोणाच्या मोबाईलमध्ये शूट केलं ते मी लक्ष दिलं नाही आहे. बहुतेक हे मुलाच्या मोबाईलमध्ये शूट केलेला आहे. आणि तो जर व्हिडिओ सापडला आणि तुम्हाला जर आवडत असेल तर मी नक्की पुन्हा जर भेटला मला तर शेअर करण्याचा प्रयत्न करेल. तरी ते हे जी खेळ असतात ना ते पण संध्याकाळीच असतात. पण 12:30च्या नंतर मग आम्ही तिथून पुढे जेवण केलेले आहेत, स्वयंपाक केलेला आहे आणि ते माप ओलांडण्याचा कार्यक्रम वगैरे तो करण्यामध्ये अर्धा तास गेलेला आहे. तर अशामध्ये बराच वेळ झालेला होता. 1-2-2:30 वाजले. त्यानंतर लगेच वरडाचा मागचा जो पिकअप होता तो आलेला आहे, त्यानंतर दुसरा आलेला आहे. असं करून आम्हाला 4-4:30 वाजले होते. त्यासाठी मग कुठल्याही दुसऱ्या गोष्टीच्या ह्याच्यामध्ये आम्ही पडलो नव्हतो. जेवण वगैरे केले आणि राहिलेले कार्यक्रम जे आहेत ते आता तुम्हाला सकाळी केलेले आहेत आणि तुमच्याशी मी थोडेसे शेअर करते. तर चला, इथं सुरुवात ही आपल्या 5 राशी ठेवलेल्या आहेत आणि तिथून केलेली असते. सर्वप्रथम नवरीला हळद कुंकू द्यायची असते आणि ह्या 5 राशीमध्ये कुठलं तरी अंगठी जी असते ती लपवायची असते कुठल्याही एखाद्या राशीमध्ये. तर चला बघूया आपण हे खेळ आता. कुणाला अंगठी सापडते, कोण लपवते ते. मामला अलग आहे. मामा काढू दोन. हा काढू. बोला की हलका वाजला हलका देतो बोलो. मनवायचं तरी सांगायची कोणी? कोणी शिकवलं तुम्हाला असे लपवायला? असे लपवायला कोणी शिकवलं? शोधायचं असते. त्या कोपऱ्यात उभा राहून व्हिडिओ काढ. त्या कोपऱ्यात तिथं ए पिले आता तू सांग. आता मामा तू अंगठी लपवायची. नाही तर तिकडे दिलं वापस. तरी ते एक वेळेसच अंगठी लपवायची असते आणि कुणाला तरी सापडली ना तर मग खेळ तिथं जो अंगठी लपवायचा खेळ आहे तो तिथं संपला जातो. पण इथे दोघांनाही पहिल्या फेरीमध्ये अंगठी सापडलेली नाही आहे. त्यासाठी काय केलेलं आहे, आई म्हणली 5-5 वेळेस होऊ द्या, म्हणजे कुणाला सापडली तर मग टेन्शन नाही. न सापडताच खेळ बंद नको करायला, त्यासाठी मग पुन्हा डबल चालू केलेलं आहे. काय रे शोधा.
शोध शोध पटकन. बसला ना बसला डावा ना. आता एवढे गेले तेवढ्यासाठी काय तसं नाही असं असं करायचं. आयो एकच बार राहिले आता बघ कुणाला सापडते बरं का. आता एकच राहिले बरं का. दोन चान्स आहे, दोन चान्स. मामाला सापडले. मामाला एकदा आम्ही सांगितले मामा म्हणजे इथे बघायला गेलं. ऐकू त्यांनी मोजले आधी गडबड केली. बरोबर नाही, हे बरोबर नाही. मावशी आता भावाचा नंबर आला म्हणून मला 10 दिसले. सुनमुख बघायचं नाही का. तर इथे अंगठीचा कार्यक्रम झालेला आहे आणि चपात्या उचलायचा सुद्धा कार्यक्रम झालेला आहे. आता राहिलेला आहे जी धान्य जी आहे ना ते आपल्याला हाताचं एक माप करावं लागतं आणि त्या मापानं आपल्याला मोजून टाकायचं असतं. एकाने टाकायचं असतं आणि दुसऱ्यानं विचारायचं असतं. म्हणजे जो टाकतो का त्यानंच विचारायचं असतं की किती आपल्याला एवढं बास होईल का म्हणून. नवऱ्यानं बायकोला विचारायचं असतं. मग बायको जर म्हणली बास झालं आपल्याला सगळ्यांना एवढं पुरतंय तर मग तिथे ते माप बस करायचं असतं. तर चला आपण बघूया आता मापाचा खेळ.
असं काय पण म्हणजे मामा मूठ सोडायची नाही. मन भरायला काय जमतं? परत परत मोजून अंगठी इथं चिटकून ठेवायची बघ. असं काय त्याला हात लावा. तर इथे मापाचा पण आता कार्यक्रम झालेला आहे आणि आता काय करायचं आहे आपल्याला, जी अंगठी आहे ती आपल्याला एका घंगाळामध्ये किंवा भांड्यामध्ये टाकतात. तर ती अंगठी दोघांपैकी एकांना म्हणजे दोघांना पण संगच शोधायची आहे. ज्याला अगोदर सापडेल तो जिंकला, असं ते खेळाचं काहीतरी असते. तर चला, इथं काय केलेलं आहे, भांड्यामध्ये हळद कुंकू थोडेसे फूल असं टाकलेलं आहे. आणि म्हणजे ते पाण्यामध्ये दिसली नाही पाहिजे. जे पण आपण साहित्य त्यामध्ये टाकतो ना, साहित्य म्हणजे ती अंगठी जी आहे ती त्या पाण्यामध्ये दिसली नाही पाहिजे अशी आपल्याला टाकायची असते. आणि दोघांनाही सोबत हात घालून ती सापडायची असते. तर चला बघूया आपण ह्यांनी कोणाला सापडते ते. 1 2 3 म्हटल्यानंतर 1 2 3 याने तुमच्याकडे दिले ना. मामा मामा मध्यभागी आहे तर साईडला असणार. 1 2 3 गो. हजार की द्यायचा सोडून तुझ्या हातात घ्यायची. खाली खाली लागतो. तरी ते आता सगळे घरातले जे खेळ आहेत ते राशीत अंगठी लपवण्याची, चपात्या उचलण्याची, तसेच घंगाळातली किंवा भांड्यातली जी अंगठी आहे ती शोधण्याचे आणि मापानी धान्य टाकण्याचे, हे सगळे कार्यक्रम इथं संपलेले आहेत. तर चला आता आपल्याला काय करायचं आहे, ह्यांचा थोडासा हळद लावण्याचा, कारण म्हणजे जो आपण घाणात दळतो ना, आपण जी हळद दळलेली असते ना, ती हळद जी आहे ती इथे खेळण्याचा कार्यक्रम असतो आणि नंतर आंघोळीचा कार्यक्रम असतो. इकडे बघा स्माईला. चला, इथं सगळे कार्यक्रम वगैरे पार पडलेले आहेत आणि आता म्हणजे जे लग्नाचे कार्यक्रम होते ते सगळे झालेले आहेत. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्याकडेही असेच कार्यक्रम असतील तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर व्हिडिओ